वंचिका, वंचिका, तुला इथून मुक्त व्हायचंय ना? तू अनेकदा प्रयत्न देखील केलेस, परंतु प्रत्येक वेळी काही ना काहीतरी आडवा आलं. तुझी जर इच्छा असेल तर आम्ही तुला इथून मुक्त करू शकतो. खरंच? होय, कारण आता आमची इथून निघण्याची वेळ आली आहे. आम्ही इथे आलो होतो स्वतःच्या विचारांशी एकांत साधण्यासाठी आलेला एक पती म्हणून, परंतु आज तुळजाचं सत्य समजल्यानंतर आमचा प्रवासच बदलला आहे. आता आमच्या समोर एक नवीन उत्तरदायित्व आहे. कोणतं उत्तरदायित्व? आम्ही तुळजाला भेटतो, त्यांच्याशी बोलून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतो. ह्या क्षणी त्याचा उपयोग होणार नाही. तुळजा आमचाच अंश. तिच्या अंतःकरणात किती वादळं उसळत आहेत याची जाणीव आम्हाला आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला वारंवार संकेत देत होतो की या विवाहात अडथळे येणार आहेत. मग आम्हाला स्पष्ट का नाही सांगितलं आदिशक्ती? आम्ही तुम्हाला भेटायला आलो तेव्हा तुम्ही इथे नव्हता, केवळ मूळमाया होती. त्यावेळी केवळ सत्याचे संकेत देणंच आवश्यक होतं, संपूर्ण सत्य प्रकट करणे नव्हे. कारण आमच्या योजनेतील पुढचा टप्पा त्यावरच अवलंबून होता. जर तुम्ही तेव्हा सर्व जाणलं असतं तर पुढे जे घडणार आहे ते कधीच घडलं नसतं. असं काय घडणार आहे? तुळजावर अत्यंत मोठं उत्तरदायित्व येणार आहे. परंतु विष्णू आणि लक्ष्मीने सहहेतूने केलेल्या हस्तक्षेपामुळे त्या कार्यात अडथळा निर्माण झाला. आता केवळ तुम्हीच आम्हाला ह्या कार्यात सहाय्य करू शकता. मग सांगा आदिशक्ती, आमचं उत्तरदायित्व काय आहे? महादेव, मग तुमचं उत्तरदायित्व काय? ते आम्ही तुला नाही सांगू शकत. पण तुला जर इथून मुक्त व्हायचं असेल तर तुला आमच्यासाठी एक कार्य करावं लागेल. कार्य? कोणतं कार्य? खरं तर ते आमच्यासाठी नाही आहे, पर्णिकेसाठी आहे. तुमचं उत्तरदायित्व, माझी मुक्तता आणि पर्णिका या तिन्ही गोष्टींचा एकमेकांशी काय संबंध? या सृष्टीमध्ये काहीच निरर्थक घडत नाही वंचित. प्रत्येक घटना दुसऱ्या एखाद्या घटनेशी जोडलेली असते. प्रत्येक भेट, प्रत्येक वेदना, प्रत्येक विरह आणि प्रत्येक आनंद या सगळ्यांमागे काही ना काहीतरी कारण असतं. आपण तिघेही या एका ठिकाणी येऊन भेटलो आहोत हा देखील योगायोग नाहीये वंचिका. कदाचित नियतीला हेच घडवायचं असेल. म्हणून प्रश्नांमध्ये अडकू नकोस, आपलं कार्य पूर्ण कर. उर्वरित उत्तर योग्य वेळी स्वतःच समोर येतील. मी हे कार्य खरंच स्वीकारावं का? आणि नेमकं काय असणार आहे हे कार्य? अरे वा, आज तुला आज झोपायची परवानगी मिळाली वाटतं. असं का बोलतेस ग? अरे ती वंचिका दिसत नाही इथं. ती आत असताना तुला आत येता येत नाही ना. पण मला सांग, ती गेली कुठं? तिला आम्हीच एका कामासाठी बाहेर पाठवलंय. बरं झालं, तिच्या शेजारी झोपलं की माझी झोपच उडून जाते. का बरं? अरे घोळती कशी ती, क्या मोठ्यानं की मला वाटतं की बाहेरचे रानडुक्कर बी उठत असतील. आणि बोलती कशी ती, मी सांगते ना असं करा तसं करा, जणू साऱ्या जगाची राणीच आहे. पण बिचारी काय करणार, तिला कुठं माणसात कसं वागायचं ते कळतं. शेवटी आसूळच आहे ना ती.
तुला हे माहित होतं? वय काही दिवसांपूर्वी झोपेतच बडबडत होती, मनुष्यांवर राज्य करील, असुर नळेशाला दाखवून देईल असं काही बाई बोलत होती. तेव्हाच कळालं मला. अगं पण असुरांनी तर तुझ्या आई वडिलांना कैद केलं होतं ना, तुमची वस्ती उद्ध्वस्त केली होती, तरी पण तू तिला या घरात ठेवून घेतलंस. पण मला सांग, ते तिनं केलं होतं का? नाही, आधी मला वाटलं बिचारी संकटात सापडली ना, म्हणून मी तिची मदत केली. आता केलेली मदत परत कशी घ्यायची? अगं पण तिने जर तुला काही इजा केली असती म्हणजे? कशी करणार? तू होतास ना. मला खात्री आहे तू असताना मला काहीच होणार नाही. तू देव आहेस, माझ्या संग देव असताना मला कसली भीती? तिला बी तूच अडकून ठेवलंस ना. आता तिला सोडून दे, मग आपण दोघंच इथं निवांत राहू. आता मी परत कोणालाही मदत करायला जाणार नाही. तू माझ्या संग आहे, मला दुसरा कोणीच नको. पर्णिका, तुझा हा निरागस विश्वास लवकरच एका कठीण परीक्षेतून जाणार आणि त्या परीक्षेत आम्हालाच तुझ्यापासून दूर जावं लागणार आहे. काय रे, कसला एवढा विचार करतोयस? काय मला एक वचन देशील? कसलं ग? मला कधी बी एकटं सोडून जाणार नाहीस ना? आम्ही तुला वचन देतो की आम्ही तुला कधीच एकटं सोडून जाणार नाही. आता मला लई झोप येते, तू बी झोप. झोप.